तुम्हाला कधी रेस्टलेस फील होतं का? भीती वाटते का? एकदम खांब येतो. काय करावं समजत नाही. असं होत असेल तर तुमचं इनर चाइल्ड घाबरलेलं आहे. तिथे ओव्हर थिंकिंग चालू आहे. आणि इनर चाइल्ड म्हणजे नक्की काय? तर आपलं सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडमध्ये ओव्हर थिंकिंग चाललेलं आहे, घाबरलेलं आहे. इनर चाइल्ड घाबरलेला आहे, रेस्टलेस आहे. याचा अर्थ त्याला प्रेमाची गरज आहे, अटेन्शनची गरज आहे. एखादं लहान मूल जेव्हा घाबरलेलं असतं किंवा रेस्टलेस फील करत असतं, तेव्हा त्याची आई काय करते? त्याला जवळ घेते, प्रेमाने जवळ घेते, समजावते. बरोबर ना? आपल्या सबकॉन्शियस माइंडचं सुद्धा असंच आहे. ते जर घाबरलेलं असेल, रेस्टलेस फील करत असेल, ओव्हर थिंकिंग सुरू असेल, तर त्याला प्रेमाने समजवायला पाहिजे. स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला म्हणजे स्वतःच्याच मनाला असं सांगायचं की मी तुझ्याबरोबर आहे. आय लव्ह यू. आय केअर फॉर यू. मला तुझी काळजी आहे. मी तुझी काळजी घेणार आहे. मी तुझी काळजी घेते आहे. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. असे प्रेमाचे शब्द जेव्हा तुम्ही आपल्या सबकॉन्शियस माइंडला द्याल, तेव्हा तुमचं माइंड शांत होईल. तुमचं इनर चाइल्ड शांत होईल. मग तुम्ही रेस्टलेस फील करणार नाही आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर नक्कीच पॉझिटिव्ह होणार आहे.